नमस्कार. महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आली आनंदाची बातमी. शेतकरी मित्रांनो, पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार, हेक्टरी त्याचे दर किती असणार, हे सविस्तर जर तुम्हाला पाहायचं असेल, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब, तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव पण कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर चला पाहूया व्हिडिओ. नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2022 ते 2024-25 पर्यंत म्हणजेच रब्बी हंगामातील सर्व थकीत पीक विमा मिळणार आहे. तो कोणत्या तारखेला मिळणार आहे, तर शेतकरी मित्रांनो, येणाऱ्या सोमवारी म्हणजेच दिनांक 24 नोव्हेंबर 2025 रोजी पहिला टप्पा दिला जाणार आहे. शेतकरी बांधवांनो, त्यामध्ये कोणते जिल्हे आहेत आणि हेक्टरी किती पर्यंत त्यांना पैसे मिळणार हे सविस्तर आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहात. शेतकरी मित्रांनो, जे लाभार्थी क्लेम केलेले आहेत अशा सर्वांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम थेट डीबीटी द्वारे केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून वाटप केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अशी स्पष्टपणे सांगितले आहे. ज्याचे दावे पूर्ण झाले होते अशा सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. काहींना 25% आगाऊ पीक विमा मिळालेला होता, तर 75% थकीत पीक विमा बाकी आहे. तसेच अनेक लाभार्थ्यांना 2022 पासून पीक विम्याचा एकही रुपया मिळालेला नव्हता. त्यामुळे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा आहे. म्हणजे शेतकरी मित्रांनो, काही शेतकऱ्यांना जो 25% आगाऊ जो पीक विमा मिळालेला आहे, त्यांना उर्वरित जो थकीत पीक विमा जो आहे 75%, तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणाऱ्या 24 नोव्हेंबर रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे. हा पीक विमा 2022, 23, 24 या 3 वर्षातील असणार आहे शेतकरी मित्रांनो. आणि हा विमा 24 नोव्हेंबरला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पडणार आहे. आणि शेतकरी बांधवांनो, महत्वाची माहिती म्हणजे हा विमा येत्या 24 नोव्हेंबर म्हणजे येत्या 5 ते 4 दिवसात येणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये हा विमा कोणाला मिळणार ते पाहूया. तर शेतकरी बांधवांनो, जिल्ह्यांची यादी बघूया. नाशिक, अहमदनगर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, नांदेड, धुळे, बीड, परभणी, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर असे बरेच काही जिल्हे याच्यामध्ये आलेले आहेत. तर तुमच्या जिल्ह्याचं जर नाव आलेलं नसेल तर मला कमेंटमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव सांगा. तर मी पुढचा व्हिडिओ तुमच्या जिल्ह्यामध्ये कधी पैसे मिळणार त्यावरती घेऊन येईन. तर